हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही 11चा सब्जेक्ट आहे, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, या सब्जेक्टच्या मित्रांनो याच्यामधील जो चॅप्टर नंबर 7 होता डेप्रिसिएशन, त्या डेप्रिसिएशनच्या नेक्स्ट पॉइंटला आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही चॅप्टर होता डेप्रिसिएशन, ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती आणि त्यामध्ये मीनिंग अँड मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन हा पॉइंट आपण क्लिअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आजचा न्यू पॉइंटला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, आपण एकदम मागील व्हिडिओमध्ये काय घेतलं त्याचा डिस्कस करूयात, रिवाइज करूयात आणि आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ मुलांनो खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्या टॉपिकच्या दृष्टीने. तर मुलांनो, आपण लास्ट लेक्चरला पहिले मीनिंग अँड मेथड्स ऑफ मीनिंग क्लिअर केलं होतं आणि त्यानंतर मेथड्स क्लिअर केल्या होत्या. तर मीनिंग मध्ये मुलांनो तुम्ही बघितलं होतं, डेप्रिसिएशन हा वर्ड जो आहे हा डेप्रिटियम ह्या शब्दापासून तयार झाला आहे. डेप्रिटियमलाच आपण म्हणलो होतं रिड्युसिंग, म्हणजे ज्यावेळेस ऍसिडची व्हॅल्यू तिची झीज होते, ऍसिडची व्हॅल्यू कमी होते, त्याला आपण रिड्युसिंग म्हणतो. आणि त्यानंतर मुलांनो, आपण त्याचं मिनिंग बघितलं होतं की मिनिंग मध्ये आपण बघितलं ज्यावेळेस कोणतंही कारण असू द्या, कोणत्याही कारणाने टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस ऍसिडची झीज होते, म्हणजे तुमच्या स्थिर मालमत्तेची झीज होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. मुलांनो, हे आपण मिनिंग बघितलं होतं. त्याच्यानंतर मुलांना आपण मेथड शिकलो होतो. मेथड्स खूप हा इम्पॉर्टंट पार्ट होता. मेथड्स मध्ये मुलांना आपण 2 प्रकारच्या मेथड शिकलो होतो आणि त्या मेथडला वेगवेगळे नावं होते. तर पहिल्या भागामध्ये मुलांनो, आपण स्ट्रेट लाईन मेथड शिकलो होतो. स्ट्रेट लाईन मेथडलाच दुसरा आपण म्हणतो ओरिजिनल कॉस्ट मेथड, आणि त्याला नेक्स्ट वर्ड आता फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. या 3 मेथड मुलांनो, म्हणजे एकाच मेथडचे हे 3 नाव होते, हे आपण शिकलो होतो. आणि सेकंड पार्ट मध्ये मुलांनो रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, ज्यालाच आपण म्हणतो रिड्युसिंग बॅलन्स मेथड, आणि ज्याला तिसरा शब्द आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. या 3 मेथड, म्हणजे ही एक मेथड दुसऱ्या भागामध्ये शिकली, त्याला 3 नाव आहेत. हे आपण मागील लेक्चरमध्ये क्लिअर केलं होतं. त्याच्यानंतर आपण स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला शिकलो होतो. एक आपण मशिनरीचं एक्झाम्पल बघितलं होतं. तुम्ही बघितलं ओरिजिनल व्हॅल्यू मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड इयर ऑफ लाईफ, म्हणजे त्या ऍसिडची जी काही लाईफ आहे तिचे इयर्स, त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये आपण ते एक डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलं. आणि मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे जर्नल एंट्रीज आपल्याला क्लिअर करायचा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुलांनो काय करणार आहोत, जर्नल एंट्री जी आहे त्या जर्नल एंट्रीज क्लिअर करणार आहोत. आपल्याला 8 जर्नल एंट्रीज क्लिअर करायचे आहे. आणि मुलांनो, आपल्याला ह्या प्रकरणाचे किंवा डेप्रिसिएशन टॉपिकच्या सोल्युशन मध्ये किंवा या टॉपिक मध्ये नेमकं काय शिकायचं, की आपल्याला काही अकाउंट्स असणार आहे, आपल्याला लेजर अकाउंट इथे प्रिपेअर करायचे. उत्तरामध्ये आन्सर मध्ये काय करायचंय, लेजर अकाउंट प्रिपरेशन करायचंय. पण मुलांनो, तुम्हालाही माहित आहे, लेजर अकाउंट जर प्रिपेअर करायचे असेल तर तुमचं जर्नल क्लिअर असणं महत्वाचं आहे. कारण की लेजर हे जर्नलवर डिपेंड असतं. त्याच्यामुळे पहिले तुम्हाला जर्नल एंट्री क्लिअर असेल तर तुम्हाला जर्नल क्लिअर होईल, मगच तुम्ही लेजर सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज तुम्हाला डेप्रिसिएशन टॉपिक क्लिअर होणार नाही. डेप्रिसिएशन टॉपिक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल तर ते आहे जर्नल एंट्रीज. तर मुलांनो, आपण एक एक जर्नल एंट्रीज विथ एक्सप्लेनेशन जे आहे ते समजून घेणार आहोत. तर मुलांनो, आता आपण ज्या काही आपल्या जर्नल एंट्रीज आहे त्या जर्नल एंट्रीज समजून घेऊयात. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ह्या लिहून घ्यायच्या आहे जर्नल एंट्रीज. तर मुलांना याच्यामध्ये पहिली जी काही एंट्री असते ती असते परचेस ऑफ ॲसेट्स ऑन कॅश. म्हणजे मुलांना याचा अर्थ असा आहे की आपण एखादी ॲसेट जी आहे ती कॅश मध्ये परचेस करतो. कॅश म्हणजे पैसे देऊन परचेस करतो. समजा उदाहरण घ्या, एक थोडं इमॅजिन करा, तुमचा बिझनेस आहे किंवा तुमची मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे आणि तुम्ही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेंटर मध्ये काय करताय, एखादी ॲसेट परचेस करताय ऑन कॅश बेसिसवर. जसं आपण जर्नल मध्ये शिकलेलो आहे. एक्झाम्पल मशिनरी, ती मशिनरी परचेस केली म्हणजे ॲसेट परचेस केली. आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्झॅक्शन मध्ये नेमकं काय घडलंय, की जे ॲसेट तुमच्याकडे येणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पैसे जाणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आपण ज्यावेळेस पर्सनल रिअल नॉमिनल रूल अप्लाय करायचं हे तुम्हाला माहित आहे, की मशिनरी आहे, ॲसेट आहे, ॲसेट इज अ रिअल अकाउंट असतं. मग मशिनरी आलेली आहे, डेबिट ऑट कम्स इन, म्हणजे मशिनरी डेबिटला असणार, म्हणजेच ॲसेट डेबिटला असणार. आणि तुमच्याकडून पैसे जाणार आहे, क्रेडिट ऑट गोज आउट, म्हणजे कॅश कुठे असणार, क्रेडिटला असणार. म्हणजेच मुलांनी ती एंट्री काय होणार आहे, मशिनरी आपल्याकडे येते म्हणजे ॲसेट्स अकाउंट डेबिट
टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता मुलांनो ऍक्च्युअली कॅश ऑब्लिक बँक का म्हणलंय की बऱ्याच आपण बँकमधून पैसे पेड करतो. समजा उदाहरण की आपण ऑनलाईन चेक देतो किंवा फोन पे करतो, त्यावेळेस आपले पैसे बँकेतून जातात. जर त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असेल की पैसे तुमच्या बँकेतून गेले, तर आपण बँक यूज करायचं. आणि तुम्ही जर हँड कॅश त्यांच्या हातामध्ये दिली असेल, तर आपण काय यूज करायचं? कॅश. आता मुलांना तुम्हाला नॅरेशन माहिती, नॅरेशन मी लिहून देत. नॅरेशन काय असणार आहे? बिंग परचेस ऑफ ऍसेट ऑन कॅश किंवा परचेस ऑफ तुम्हाला जी पर्टिक्युलर ऍसेट असेल, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग ऑन कॅश, हे तुमचं काय असतं? त्याचं नॅरेशन. त्याच्या मुलांना सेकंड जी एंट्री असते ती असते परचेस ऑफ ऍसेट्स ऑन क्रेडिट. आता मुलांनो आपण इथे पण ऍसेट परचेस केलेली. काय केलेली आहे? ऍसेट परचेस केलेली. पण मुलांना परचेस करताना आपण क्रेडिटवर परचेस केली. क्रेडिट म्हणजे काय? उधारीवर परचेस केली, की आपल्याला आता पैसे नाही. आपण त्या सप्लायरला काय म्हटलं की तुम्हाला मी 2 महिन्यांनी पैसे देईन, आता मला जे काही पाहिजे, समजा तुम्हाला फर्निचर पाहिजे तर फर्निचर द्या. आता मुलांना पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऍसेट आलेली आहे. तुम्ही पैसे जरी दिलेले नाहीये, पण तुमच्याकडे ऍसेट आलेली आहे. मग ऍसेट आली म्हणजे ऍसेट कुठे असणार आहे? ऑलवेज डेबिटला. आणि मुलांनो क्रेडिटला जर आता क्रेडिटला तर कॅश येऊ शकत नाही, कारण की आपण क्रेडिटवर घेतलेले. ज्यावेळेस मुलांनो आपण क्रेडिटवर एखादी ऍसेट परचेस करतो, त्यावेळेस क्रेडिट साइडला ऑलवेज सप्लायरचं नाव असतं. कोणाचं नाव असतं? सप्लायर. का सप्लायरचं नाव असतं? की सप्लायर आपल्याला ती ऍसेट देत असतो, तो देणारा असतो. म्हणजे क्रेडिट द गिव्हर. तर सप्लायर एक पर्सन आहे, त्याला आपण पर्सनल अकाउंट यूज करतो. क्रेडिटर्स इज अ पर्सनल, सप्लायर मीन्स क्रेडिटर्स. मग तुम्ही रूल अप्लाय करा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तो देणार आहे ना ऍसेट आपल्याला, आपण जर घेतोय तो आपल्याला देतोय, म्हणून आपण घेतोय. मग मुलांनो सप्लायर कुठे पाहिजे? क्रेडिटला पाहिजे. तुमची एंट्री काय होणार? ऍसेट्स अकाउंट डेबिट टू सप्लायर अकाउंट. आणि मुलांनो जे काही नॅरेशन असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे, बिंग परचेस ऑफ ऍसेट ऑन क्रेडिट, किंवा तुम्ही नाव पण घेऊ शकतात, काही अडचण नाही. या 2 एंट्रीज मुलांना आपल्या परचेसच्या असतात. या 2 आपल्याला फिक्स करून ठेवा. यामध्ये पहिली मॅक्झिमम टाइम तर आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये करायचे असतात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन प्रमाण कमी असतं. पण या एंट्रीज तुम्हाला पाठ करून ठेवायच्या. खूप सिंपल आहे. तुमचा जर्नल एंट्री हा टॉपिक झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. त्याच्यामुळे नेक्स्ट नेक्स्ट नंबर आहे 3 नंबर. तिसरी एंट्री असते पेमेंट ऑन इन्स्टॉलेशन चार्जेस. बरं आता मुलांनो इन्स्टॉलेशन चार्जेस, समजा उदाहरण घ्या की तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमधून एखादी मशिनरी परचेस केली. तुम्हाला मशिनरी पाहिजे होती, मशिनरी परचेस केली. समजा उदाहरण घ्या त्या मशिनरीची किंमत आहे 10 लाख रुपये. त्या मशिनरीची किंमत किती? मी इथे बाजूला लिहितो. त्या मशिनरीची किंमत आहे समजा 10 लाख रुपये. आणि तुम्ही त्या शॉपवाल्याला काय म्हटलात की एक काम करा, ही मशिनरी तुम्हीच आमच्या दुकानावर आणून द्या, तुम्हीच आम्हाला फिटिंग करून द्या. आपण नाही म्हणत की एखाद्याचा कर्मचारी असतो, कामगाराला सांगतो की काय करा, आमच्याकडे माणसं नाही, तुमच्याकडे तुमचा माणूस आम्हाला द्या आणि ती मशिनरी आमच्या ठिकाणी जिथे आम्हाला पाहिजे तिथे फिटिंग वगैरे करून द्या. मग ते आपल्याला काय सांगतात? ठीक आहे, आमचा माणूस येईल, तुम्हाला फिटिंग करून देईल, पण तुम्हाला फिटिंगचे काहीतरी चार्जेस द्यावे लागतात. समजा आपण घेऊ की फिटिंगचे 5,000 रुपये चार्जेस आहे. मग आता मला सांगा, तुमची मशिनरी 10 लाखाची, 5,000 रुपये तुम्हाला त्या फिटिंगचे चार्जेस लागले. तुम्हाला टोटल पैसे किती लागले? साहजिक आहे, टोटल पैसे लागले 10,05,000 रुपये लागले. टोटल पैसे किती लागणार आहे? 10,05,000. म्हणजे तुम्हाला अजून 5,000 रुपये कसे द्यायचे? इन्स्टॉलेशनचे. मग आता मुलांनो तुम्ही ते इन्स्टॉलेशनचे पैसे देणार, ते कशाच्या बदल्यात देत आहे? त्या फर्निचरच्या बदल्यात किंवा त्या मशिनरीच्या बदल्यात देत आहे का नाही? मग तुम्हाला माहिती आहे पैसे जाणार आहे, म्हणजे कॅश कुठे पाहिजे? क्रेडिटला. मुलांना लक्षात ठेवा, कॅश जर जात असेल आपल्याकडून तर ती क्रेडिटला घ्यायची असते, जर आपल्याला येत असेल तर डेबिटला घ्यायची असते. आता इन्स्टॉलेशन मध्ये पैसे जाणार आहे म्हणजे कॅश असेल क्रेडिटला, डेबिटला कोण असेल मुलांनो? ऍसेट असेल. जी ऍसेट आपण घेते, ऍसेटचं आपण इन्स्टॉलेशन केले ना, मग ऍसेट डेबिटला असेल आणि कॅश कुठे असणार आहे? क्रेडिटला. म्हणजे एंट्री काय होणार? ऍसेट्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता कॅश ऑब्लिक बँक काय घेतले? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इन्स्टॉलेशन चार्जेस पण बँकेतून पेड केलं. आता तुम्हाला माहिती सध्या फोन पे, गुगल पे, पेटीएम आहे, तुम्ही पेटीएम मधून दिलं किंवा आरटीजीएस, एनईएफटी केलं, म्हणजे बँकेतून पैसे गेले. कोणत्याही मार्गाने बँकेतून पैसे गेले, बँक येणार. आणि जर तुम्ही हातामध्ये पैसे दिले असतील तर काय येणार? कॅश येणार. म्हणजे दोन्ही पैकी एकच कोणतं तरी विषय होतो. तुम्ही काय एका टाइमला ऍसेटचं मशिनरी पेमेंट का दोन्ही करणार नाही. तुम्ही एक तर कॅश कराल किंवा ऑनलाईन कराल. मग तुम्ही जेवढं कॅश केलं ती कॅश, आणि जर काही वेळा तुम्ही हाफ पेमेंट केला असेल तर एंट्री पण तशीच होणार. पण हाफ पेमेंट बहु देशात होत नाही, फुल पेमेंट होतं. तर मुलांनो ही होती तिसरी एंट्री. आता मुलांना चौथी एंट्री खूप इम्पॉर्टंट आहे. चौथी एंट्री काय मुलांनो? प्रोव्हाइड ऑब्लिक
चार्ज डेप्रिसिएशन. तर मुलांनो आता आपल्या इथे डेप्रिसिएशन चार्ज करायचे. चार्ज म्हणजे काय, आपण ते जे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं असतं की 10% ऑन डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किंवा 10% डेप्रिसिएशन मशिनरी. मग आता उदाहरण घेऊ की आपली 10 लाखाची मशिनरी एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ. 10 लाखाच्या 10% केलं तर 1 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला चार्जिंग मी सांगून टाकलं 10% 1 लाख येतं. पण त्याची एक एंट्री, त्याची काय मुलांनो एक एंट्री. तर ती एंट्री काय होणार ते सांगतो तुम्हाला. त्याची एंट्री होणार मुलांनो डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. म्हणजे ऍसेट्स म्हणजे मुलांना तुमची जी काही ऍसेट्स असेल त्या ऍसेट्स वर मुलांना काय करायचं असतं आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं असतं. मी तुम्हाला सांगितलेलं असतं. मग तुमची ऍसेट कोणती असणार आहे, फर्निचर असेल, मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, जे फिक्स असेल, ओनली फिक्स असेल, करंट ऍसेट नाही. डेप्रिसिएशन चार्ज ओनली ऑन फिक्स असेट. डेप्रिसिएशन फक्त फिक्स असेटवर चार्ज होत असतं. केलं एंट्री काय होणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. आता मुलांनो हा झाला एक आपला हा पार्ट, 4 एंट्री झाल्या. आपण 4 एंट्री खूप सिंपल आहे. तर मुलांनो त्याच्यामध्ये पुढची एंट्री ती 5 नंबरची. तर मुलांना जी 5 नंबरची एंट्री आहे ती असते ट्रान्सफर डेप्रिसिएशन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे मुलांनो तुम्ही जे चौथ्या एंट्रीमध्ये फोर्थ म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज केले ना, तेच डेप्रिसिएशन तुम्हाला आता प्रॉफिट लॉसला पाठवायचे. कुठे पाठवायचे, प्रॉफिट अँड लॉसला. आता मुलांना तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल की नेमकं इकडे डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉसला पाठवायचं. मुलांना त्याची ती प्रोसिजर असते, तुम्हाला प्रॉब्लेमची वेळेस क्लिअर होईल. आता फक्त तुम्हाला काय क्लिअर करायचे, एंट्रीज क्लिअर करायचे. आता क्लिअर करायचे एंट्रीज क्लिअर करायचे. तर मुलांनो जेव्हा तुम्ही हे डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉसला टाकतात त्यावेळेस एंट्री काय होणार ते सांगतो. तुमची एंट्री असणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू काय पाठवता तुम्ही तिकडे, डेप्रिसिएशन अकाउंट. आपण डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करतोय ना, मग मुलांना तुम्हाला माहितीये की मुलांना प्रॉफिट लॉसला डेप्रिसिएशन ट्रान्सफर करताना प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला डेप्रिसिएशन असतं. कुठं असतं डेप्रिसिएशन, डेबिटला. का की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मुलांना हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल. आता नॉमिनलचा रूल तुम्ही अप्लाय करा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेप्रिसिएशन इज अ लॉस, डेप्रिसिएशन लॉस हे तुम्हाला लेजर मध्ये करा. तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कोण असणार, डेप्रिसिएशन, आणि डेप्रिसिएशनच्या क्रेडिटला कोण असणार, प्रॉफिट अँड लॉस. तुम्हाला मुलांना याची लेजर पोस्टिंग करायची आहे. एंट्रीची काय करायची आहे, लेजर पोस्टिंग करायची. फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात 6 नंबर होता मुलांना सेल ऑफ ऍसेट्स. आता मुलांना एकदम सिंपल आहे, चिंदी आहे. परचेस मध्ये काय केलं मुलांना, तुम्ही ऍसेट घेतली, पैसे दिले, तुम्ही सेल केलं. सेल म्हणजे विक्री करणे. मुलांना तुम्ही सांगा, सेल केल्यावरती ऍसेट जाणार आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटणार आहे, पैसे भेटणार आहे. सेल केलं पैसे भेटतात का नाही भेटत, पैसे भेटतात. सेल केलं वस्तू जाते आणि त्याच्या आपल्या बदल्यात काय तर पैसे येतात, म्हणजे कॅश येते. आता तर कॅश तुम्हाला मिळालेली, कॅश कम्स इन आहे, तर कॅश पुढे पाहिजे डेबिटला. कॅश जर डेबिटला तर क्रेडिटला काय गेले आपल्याकडून, त्या अगेन्स्ट ती ऍसेट गेली, म्हणजे क्रेडिटला कोण जाईल, ऍसेट. म्हणजे एंट्री काय होणार, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. आता कॅश ऑब्लिक बँक का घेतलं तुम्हाला सांगितलं, पैसे बँकेत पण येऊ शकतात म्हणून आपण बँक घेत असतो. ऑब्लिक त्याच्यामुळे घेतलं टू ऍसेट्स अकाउंट. टू काय घ्यायचंय, ऍसेट्स अकाउंट. बघा मुलांना पैसे आले म्हणून कॅश डेबिटला आलेली आहे आणि त्या अगेन्स्ट ऍसेट गेलेली म्हणून ऍसेट गोज आउट आहे ना, म्हणून ऍसेट कुठे आली, क्रेडिटला. त्याच्यामुळे मुलांना 7 नंबर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट्स. मुलांनो तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. आता मला लक्षात एवढंच ठेवा, ज्यावेळेस आपल्या फर्म मध्ये किंवा आपल्या ह्या टॉपिक मध्ये आपलं प्रॉफिट होईल, ऍसेट समजा प्रॉफिट होणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे असणार आहे, क्रेडिट साईडला असतं. ज्यावेळेस प्रॉफिट होतं त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे असतं, क्रेडिटला असतं. मग मुलांना एंट्री करणार तिथे लिहून घ्या, मग तुम्हाला क्लिअर होईल. ऍसेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस अकाउंट. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, काय मला समजून सांगतो. एंट्री काय मुलांनो, ऍसेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे मुलांनो ऍसेट अकाउंटच्या डेबिटला तर आपण लेजर पोस्टिंग करतो, म्हणजे ऍसेट अकाउंटच्या डेबिटला कोण पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस, आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला कोण पाहिजे मुलांनो,
ऍसेट. आता प्रॉफिट झालाय, तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, हे नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंट म्हणल्या मुलांना काय होणार इथे की प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ऍसेट येते, म्हणजे नॉमिनलची क्रेडिट साईड, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आता प्रॉफिट झालाय म्हणजे इन्कम झालाय, म्हणून ते प्रॉफिट लॉसच्या कुठे जाणार, ऍसेट क्रेडिटला जाणार. म्हणून तुम्हाला हे माहिती आहे की आपण लेजरमध्ये जर्नलच्या अपोजिट पोस्टिंग करतो. जे तुम्हाला अपोजिट वाटत असेल, मिनिंगफुल नसेल वाटत असेल, लेजरमध्ये अपोजिट करताना बरोबर मिनिंग तुम्हाला ते ऑटोमॅटिक क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर मुलांना पुढचा आहे 8 नंबर. आता याच्या अपोजिटच 7 च्या अपोजिट 8 असतं, लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट्स. 8 नंबर काय आहे, लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट. आता करा अपोजिट. आता प्रॉफिट मध्ये ऍसेट डेबिटला होतं, तर लॉस मध्ये अपोजिट क्रेडिटला जाईल, आणि प्रॉफिट लॉस इथे क्रेडिटला, तर प्रॉफिट लॉस डेबिटला येईल. अपोजिट एंट्री होणार सेम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. कोणता अकाउंट आहे, ऍसेट्स अकाउंट. बघा तुम्ही लेजर पोस्टिंग करून बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार ऍसेट्स, आणि ऍसेटच्या क्रेडिटला कोण जाणार, प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला ऍसेट येते, म्हणजे प्रॉफिट लॉसची डेबिट म्हणजे कोणती साईड आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे ना, डेबिट प्रॉफिट लॉसची, म्हणजे ते काय ना ऍसेट, आणि ऍसेटच्या क्रेडिटला कोण जाणार, प्रॉफिट अँड लॉस. तर अशा पद्धतीने मुलांनो ज्या काही इम्पॉर्टंट जर्नल एंट्रीज होत्या त्या आपण क्लिअर केल्या, त्या तुम्हाला समजल्या असं मी गृहीत धरतो. आणि मुलांनो आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपले जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे त्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार, त्याचा तुम्ही फक्त जर्नल एंट्री लिहून क्लिअर करून ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये अडचण येणार नाही. थँक्यू.